हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, जे जे रामकृष्ण हरी. भाविका हो, आजचा प्रश्न खूप साधा आहे पण आत खोलवर टोचणारा आहे. कामाच्या धावपळीत हरिपाठ विसरलो तर काय होतं? आपण म्हणतो आज ऑफिसमध्ये खूप काम होतं, आज बाजारात धावपळ होती, आज पाहुणे आले होते, आणि अशा अनेक कारणांमध्ये आपण एक गोष्ट विसरतो, तो म्हणजे हरिनाम. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या सनातन धर्म या भक्तिभावने उत्थांबलेल्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय श्री ज्ञानेश्वर माऊली किंवा जय श्री हरी विठ्ठल नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. संतांचे अमृत वचन. संत ज्ञानेश्वर म्हणतात, नाम घेतल्याविना सुख नाही रे कुणाला, नाम घेतल्याविना सुख नाही रे कुणाला. संत तुकाराम महाराज म्हणतात, ज्याची वाचा हरी हरी, ज्याची वाचा हरी हरी, त्याला नाही कशाची परी. म्हणजे काय? नाम म्हणजे फक्त शब्द नाही, नाम म्हणजे आपल्या मनाचा आधार. कामाच्या धावपळीत काय होतं? भाविका हो, जेव्हा आपण हरिपाठ विसरतो तेव्हा आपल्याला लगेच काही मोठी शिक्षा होत नाही, पण हळूहळू काही बदल सुरू होतात. पहिलं तर मन अस्वस्थ होतं. लक्ष दिलत का? ज्या दिवशी हरिपाठ होत नाही त्या दिवशी मन थोडं विचलित होतं. लहान गोष्टीचा राग येतो. नाम हे मनाचं औषध आहे, औषधच घेतलं नाही तर मन आजारीच राहणार ना. दुसरं म्हणजे निर्णय चुकायला लागतात. हरिनाम मनाला स्थिरता देतं, आतमध्ये शांतता पसरवतं. जेव्हा स्थिरता नसते, मनात शांतता नसते, तेव्हा निर्णय भावनेतून घेतले जातात आणि मग घरात वाद, ऑफिसमध्ये तणाव, नात्यांमध्ये दुरावा, हे सगळं कशामुळं? नाम विसरल्यामुळे. तिसरं, देव दूर जात नाही पण आपण दूर जातो. लक्षात ठेवा, देव कधी दूर जात नाही, पण जेव्हा आपण हरिपाठ विसरतो तेव्हा आपल्या मनाभोवती अहंकार, चिंता, भीती यांचा थर बसतो आणि मग आपण म्हणतो, देव माझं ऐकत नाही. ओहो, देव तर ऐकतोय पण आपण त्याला हाकच मारले नाही. यावरून तुम्हाला एक छोटी कथा सांगतो. एक भक्त रोज हरिपाठ करायचा. कितीही काम असलं तरी 10 मिनिटं देवासाठी ठेवायचा. एक दिवस काम वाढलं, तो म्हणाला, आज नको. दुसऱ्या दिवशी, आज खूप थकलो. तिसऱ्या दिवशी, उद्या नक्की. आणि असं करता करता हरिपाठ थांबला. काही दिवसांनी त्याला जाणवलं, मन शांत नाही. घरात किरकोळ भांडणं वाढली, कामात लक्ष लागत नाही. तो देवळात गेला आणि म्हणाला, देवा, काही चूक झाली माझ्याकडून? अंतर्मनातून आवाज आला, तू मला सोडलंच नाही, तू फक्त स्वतःचा आधार सोडला. चौथं, हरिपाठ विसरणं म्हणजे हळूहळू स्वतःला विसरणं. भाविका हो, आपण म्हणतो आज वेळ नाही, आज खूप काम आहे, पण विचार करा, ज्या दिवशी आपण हरिपाठ करत नाही त्या दिवशी आपण फक्त देव विसरत नाही, आपण स्वतःचं मूळ विसरतो. म्हणूनच तर संत ज्ञानेश्वर म्हणतात, आपुलिया अंतरीचा देव ओळखावा, आपुलिया अंतरीचा देव ओळखा. हरिपाठ म्हणजे बाहेरचा देव नाही, तो आपल्या आतल्या देवाशी भेट आहे. जेव्हा ती भेट बंद होते तेव्हा आपण बाहेरच्या जगात जास्त गुंततो. म्हणूनच लोक काय म्हणतील, कोण पुढे गेला, कोण जास्त कमावतो, आणि मग स्पर्धा, तुलना, असंतोष वाढतो. यावरून तुम्हाला एक प्रभावी उदाहरण सांगतो. समजा एखादं झाड आहे, वरून ते हिरवं दिसतंय, पण जर त्याला रोज पाणी दिलं नाही तर ते आतून कोरडं व्हायला लागतं. तसंच हरिनाम म्हणजे त्या झाडाचं पाणी आहे. काम म्हणजे फांद्या, पैसा म्हणजे पाने, प्रतिष्ठा म्हणजे फुले, पण मुलांना पाणीच नसेल तर सगळं कोसळणार. आज स्वतःला विचारा, मी रोज मोबाईल चार्ज लावतो, मी रोज मोबाईलला चार्ज लावतो, पण माझ्या मनाला चार्ज कधी लावतो? मी शरीरासाठी जेवतो पण आत्म्यासाठी काय देतो? मी कामासाठी 8 ते 10 तास देतो, देवासाठी 10 मिनिटं का नाही? हरिपाठ म्हणजेच काय? हरिपाठ म्हणजे फक्त वाचन नाही, हरिपाठ म्हणजे मनाला शिस्त, विचारांना पवित्रता,
भावनांना स्थैर्य, घराला सकारात्मक ऊर्जा. जे घरात दररोज हरिनाम घुमतं, ज्याच्या घरात दररोज हरिनाम घुमतं, तिथे संकट येतात पण उद्ध्वस्त करत नाही. पण आपण काय करू शकतो? मग उपाय काय? कामाची धावपळ थांबणार नाही, जग बदलणार नाही. पण आपण काय करू शकतो? पूर्ण हरिपाठ नाही जमला तर 5 मिनिटं तरी नाम घ्या. प्रवासात असाल तर मनात रामकृष्ण हरी म्हणा. मोबाईल हातात घेतो तितक्यात एकदा हरिनाम घ्या. लक्षात ठेवा, 10 मिनिटं रोज, 1 तास कधी कधी. भाविकाओ, कल्पना करा, रोज सकाळी तुम्ही उठता, कामासाठी धावपळ सुरू होते. मोबाईल, कॉल, ऑफिस, जबाबदाऱ्या आणि त्या सगळ्या गोंधळात एक जण शांतपणे तुमची वाट पाहत असतो. तो कोण? तोच तो तुमचा विठ्ठल, आपला विठ्ठल, सर्वांचा विठ्ठल. संत तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल विठ्ठल म्हणता पाप तरे जाती. संत तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल विठ्ठल म्हणता पापी तरे जाती. आणि आपण म्हणतो आज वेल नाही. यावरून एक भावनिक दृश्य बघा. कल्पना करा, आई दिवसभर काम करते पण संध्याकाळी मुलगा तिच्याशी 2 शब्द बोलेल याची वाट पाहते. आणि जर तो मुलगा रोज म्हणू लागला आज वेल नाही, तर आईच्या मनाला काय वाटेल? देव काही बोलत नाही, रागावत नाही, दंड देत नाही, पण तो वाट पाहतो. काम थांबणार नाही, जबाबदाऱ्या संपणार नाही. पण एक दिवस असा येईल जेव्हा काम संपेल, शरीर थकेल, लोक दूर जातील, त्यावेळी तुमच्यासोबत कोण असेल? फक्त नाम, फक्त हरिनाम. म्हणूनच तर संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, नाम घेतल्याविना मुक्ती नाही, नाम घेतल्याविना मुक्ती नाही. आज इथे ठरवा, किती धावपळ असली तरी 10 मिनिटं हरिपाठ करणार. झोपण्याआधी किमान 21 वेळा रामकृष्ण हरी म्हणणार. देवाला आज वेळ नाही असं कधी म्हणणार नाही. जर तुमच्या मनाला हा संदेश भिडला असेल तर कमेंटमध्ये लिहा, आजपासून हरिपाठ विसरणार नाही. जय जय रामकृष्ण हरी. भाविक हो, आपण देवासाठी वेळ काढत नाही, आपण स्वतःसाठी वेळ काढतो. कारण हरिनाम घेतलं की आपण मजबूत होतो, आपण शांत होतो, आपण स्थिर होतो. कामासाठी जगतो पण मनासाठी नाम हवं. शेवटी एवढंच म्हणेन, हरिनामाचा गजर करावा, मनातील कालिमा जालावा. काम राहील, पैसा राहील, धावपळ राहील, पण मन हरवलं तर सगळं असूनही काहीच उरणार नाही. आजपासून ठरवा, धावपळीत हरिपाठ विसरायचा नाही. जय जय रामकृष्ण हरी. मिळूया लवकरच पुन्हा अशा एका नवीन विषयावर. तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म, जिथे आहे भक्ती आणि माहितीही. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय श्री हरी विठ्ठल. जय श्री हरी विठ्ठल.